नमस्कार. मंडईमध्ये फिरत असताना ही ताजी कैरी दिसली आणि मनात एकच विचार आला, मनाला व शरीराला थंडावा देणारं कैरीचं पन्ह. बनवायला अगदी सोपं आहे आणि पहिलं खरंच खूप मस्त लागतं. त्यासाठी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. धुतलेल्या कैऱ्या शिजवण्यासाठी मध्यम आचेवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता धुतलेल्या कैऱ्या पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. त्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपल्याला त्या शिजून द्यायच्या आहेत. शिजल्यानंतर पूर्णपणे थंड करून त्याचा गर काढून घेतलेला आहे. तो 1 वाटी भरलेला आहे. 1 वाटी गरला अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, कारण ह्या जास्त कैऱ्या आंबट नव्हत्या म्हणून अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या गोडाप्रमाणे कमी जास्त घेतला तरी चालेल. थोडीशी वेलची, सुंठ पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि मीठ टाकून मिक्सरमधून बारीक करून त्याची प्युरी तयार केलेली आहे. तयार केलेली प्युरी एका ग्लासमध्ये 2 चमचे टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं बर्फ टाकून घ्यायचं आहे आणि थंडगार पाणी टाकून ते छान सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर वरतून थोडासा पुदिना ठेवलेला आहे आणि छान असं मनाला आणि शरीराला थंडावा देणारं कैरीचं पन्ह तयार आहे. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.